तर आज आहे ना आपल्या घरी आपण एवढी सारी ताटं भरली होती आणि आपल्या घरी एवढं सारं पाहुणं आलं होतं की त्यांना जेवायला बसवाय करताय ना आपलं एवढं मोठं घर पण बारीक पडायला लागलं होतं, कारण की आज होतं माझ्या बायकोच्या 16 सोमवारचं उद्यापन. शिव कैलाशों के तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की रात्री 1 वाजेपर्यंत बायकोच्या हातावर मेहंदी काढली आणि पहाटे 5 वाजता शिव मंदिरामध्ये अभिषेक करता हजेरी लावली. मग अख्खा अभिषेक झाला आणि महादेवांचं सुंदर रूप बघून अख्खा थकवा दूर झाला. मग तिथनं घरी आलो आणि सजावटीचं काम माझ्याकडे होतं म्हणून लगेचच फुलं कापायचं काम सुरू केलं. आणि असं नाही की त्या दिवशी फक्त मलाच लई काम होती, सगळ्यांनाच लई काम होती. काही जण स्वयंपाकात मदत करीत होती तर काही जण चुरम्याचा लाडू करीत होती. चुरम्याचा लाडू म्हणजेच आपल्या चपातीच्या मलेजाचा लाडू. मग जसं लाडू रेडी झालं लगेचच महादेवांचं मंदिर जवळ केलं. 16 सोमवारच्या उपासात आहे ना महादेवांना चुरम्याचा लाडूचाच प्रसाद लागतो. मग प्रसाद ठेवून घरी आलो आणि तोपर्यंत पाहुण्यांनी यायला पण सुरू केलं आणि माझं डेकोरेशन अजून बाकी होतं. मग पटकेस ते पूर्ण केलं आणि मग पाहुण्यांचं स्वागत सुरू केलं. 16 सोमवारच्या उद्यापनाच्या दिवशी ना 17 जोडप्यांना बोलवायचं असतं. मग त्या आलेल्या जोडप्यांचं सगळ्यात आधी असं पाय धुत्यात आणि मग त्या सगळ्यांना एकाच पंक्तीमध्ये जेवायला बसवतात. आणि तीच एक पंगत आपली एवढी मोठी झालती की ती हॉल पासून किचन पर्यंत आणि किचन पासून बेडरूम पर्यंत एका लाईनीत बसवली होती. मग सगळ्यात आधी जेवण पूर्ण झालं आणि मग सगळ्यांना पोशाख आणि आणलेल्या साड्या द्यायला सुरू केलं. आणि अशा रित्या 16 सोमवारचं उद्यापन एकदम चांगल्या रित्या पूर्ण झालं. त्याच्याच बरोबर तुमच्या पण इकडे असं 16 सोमवारचं व्रत कोण करतं का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्यात बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण करा की राव. हर हर महादेव.